धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या विदारक परिस्थिती पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 3 लाख हेक्टरवरील सोयाबीन, उडीद, मूग अक्षरशः भुईसपाट झाले आणि शेतकरी पुन्हा या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडला आहे आणि शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील अ, बँकेच्या कर्जासाठी, खाजगी सावकाराच्या कर्जासाठी अ, आत्महत्या केलेल्या आहेत आणि आता इथं निसर्गच इथं थैथायन असते शेतकऱ्याच्या छाताडावर. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आली. आज पावसाने जरी उघडीप दिली असली तरी धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागातील जमिनीवर या पद्धतीने पाणी असं साठलंय. पाणी अजून कमी झालेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला नाही किंवा पाणी अजूनही ओसरलेलं नाही. मी कुठलं वाकरवाडी या गावात आहे आणि या गावातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलोय. ज्या शेतात उभा आहे तिथं सोयाबीन असून या सोयाबीन सध्या नासलेल्या अवस्थेत आहे. शेतकरी कष्ट करतो, सावकाराकडून पैसे घेतो, कर्ज काढतो, खाजगी लोकांकडून पैसे घेतो, कर्ज काढून आपलं पिकवतो. परंतु शेतकऱ्याचं पिकत नसेल आणि पिकलं तर विकत नसेल तर त्या शेती करण्याला काय अर्थ आहे? म्हणून तर शेतकरी बळीराजा अडचणीत आलाय. नासलेलं सोयाबीन घालायचं कुणाला? आणि या ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडलाय त्या संदर्भात आपण वाकरवाडी येथील शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत. बाबा, काय घडलंय, कसं घडलंय? हो का. शेतकऱ्याला पाऊस तर पाहिजे, पण ह्या वर्षी भरपूर पाऊस झालाय. माझं 4 एकर सोयाबीन गेलंय, अर्धा एकर दोडका गेलाय, अर्धा एकर भेंडी गेली, झेंडूची फुलं गेलीत. ह्या वर्षी माझ्याकडे तर दिवाळी करायला सध्याला पैसे नाहीत बघा. हा. आता 20च दिवसावर दिवाळी आहे. हो का. सोयाबीन तर सगळं नासलंय, 4 एकर सोयाबीन नासलंय. किती नुकसान झालं असं तुमचा अंदाजे? माझं सोयाबीनच आता जवळपास 1.5 लाख रुपयाचं तर सोयाबीनच नुकसान झालंय. हा. आणि माळवं भाजीपाला ही ती 1 लाखभर रुपये, 2.5 लाखाच्या घरात नुकसान आहे. मग शासन तर परवा एकनाथ शिंदे आलते, अजितदादा आलते की आम्ही मदत देऊ, तुम्हाला शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणतंय शासन. अहो, मदत देऊन देऊन किती देणार आहेत? हं? कमीत कमी त्यांनी हेक्टरी 50,000च्या पुढून मदत द्यावी लागते. हं. तेव्हा कमीत कमी खर्च तरी निघेल शेतातला. नाही तर नाहीतर काय बिकट अवस्था आहे. तुळजापूर इथं नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि नवरात्र महोत्सवामध्ये ना सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत आणि जिल्हाधिकारी ते नाचलेत. काय वाटतं शेतकऱ्यांना, काय भावना तुमच्या? आता शेतकरी एवढ्या संकटात सापडलाय न, जिल्हाधिकाऱ्यांनी नाचणं म्हणजे योग्य नाही. 100% नुकसानीत गेलेल्या आहेत सोयाबिनी, फळपिकं, केळीची मुळकू धुवून सारं भुईसपाट झालेलं आहे. आणि अधिकारी असला कार्यक्रम करणं म्हणजे जर चुकीचंच आहे. शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं आहे. त्याच्यामुळं काय, शेतकऱ्याला भरभरून मदत दिली तर शेतकरी जगल, नाहीतर शेतकरी 10 वर्ष पाठीमागे जाईल अजून ह्या नुकसानीमुळं आणि त्याच्या कर्जबाजारीपणामुळं. पंचनामे शासन न करता, म्हणजे पंचनाम्यासाठी कर्मचारी आलेत का? आणि शासनाकडे तुमची काय अपेक्षा आहे, काय भावना आहे? काय शासनानं काय दिलं? नुसतं पंचनामे येतो म्हणजे कोणी अजून काही आमच्याकडे शासना पंचनामे आले नाही. तर काल अधिकारी साहेब आले, काल हिंडून गेले. 7,000 रुपये हेक्टर मदत देऊ म्हणले, पुन्हा मध्ये 8,400 रुपये मदत देऊ. झालं, पुन्हा ह्याच्यावर विषयच नाही. काय म्हणजे काय देतं कोणामध्ये? तिथं एक हेक्टर पेरायचं म्हणतं 50,000 रुपये खर्च, खतन बिन खुरपण आणि फवारणी. ह्याच्यामध्ये काय शेतकऱ्याला 4 कटनी काय मारा सगळं, ते बी डॅम आहे सगळं. आता एकाचं मत 2,000 खात नाही कोणी ह्याला. आता वाट उपटून टाकायची बारी आहे, त्याचा मंजूर मिळत नाही. ते पैसा कुठला? 2 रुपये शेकडे, 3 रुपये शेकडे पैसे गटाचे काढताव, तेव्हा शेतीला भागवताव. शासनाकडून काय अपेक्षा आता तुम्हाला? शासनाकडून काय मदत तरी द्यावं ना. 50,000 हेक्टर मध्ये आता काहीच नाही, रुपया नाही गेली. कुठं 7,000 आणि 6,000 घ्या म्हणतात. काय घ्यायचं काय होतं ह्याच्यामध्ये आमचं? हा, ताडपत्रीचा खर्च निघत नाही. शेतकरी आत्महत्या करायला ह्याच्या बेहन तर 10 रुपये शेकड्याचा पैसा कोण देणं गेला आता गट बंद करून. माझ्या या 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 बाजूला जर पाहिलं नाही, केळीची बाग आहे. या शेतकऱ्यानं स्वप्न पाहिलं होतं की माझी केळी मार्केटमध्ये जाईल आणि मी कर्जमुक्त होईल, मला काहीतरी उत्पन्न भेटेल. पण या अतिवृष्टीमध्ये ना केळी भुईसपाट झाली आणि केळीचं उत्पन्न तर सोडावं,
ही केळीच हाताला लागणार नाही. काही तरुण आहेत, नवीन तरुण म्हणजे शेतीमध्ये आपलं नशीब आपलं बघतायत की आपण काय होऊ शकतं का काही. काय सांगाल, ही अतिवृष्टी झाली आहे, शासन कडून काय आपल्या अपेक्षा आहेत? कशा पद्धतीने पाहताय? शासनाकडून तर बऱ्याचशा अपेक्षा आहेत, पण शासनाने नुसतं आम्हाला गाजर दिलाय शेतकऱ्यांना. आमच्या बांधावर यायचं, पाहणी करायची आणि निघून जायचं, आणि टी व्हीवर चॅनलवरती घोषणा करायची की आम्ही शेतकऱ्याला हेक्टरी एवढे देऊ तेवढे देऊ, पण आर्थिक निर्वाहासाठी कुणीही शेतकऱ्याला आतापर्यंत मदत दिलेली नाही. काय अपेक्षा मग आता शासनाकडून? शासनाकडून तर आम्हाला अपेक्षा आहे की शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी. हेक्टरी? हेक्टरी बाबा किती वय आपलं? वय वय 75 असं एवढा पाऊस कधी पाहिलाय का? नाही. मग काय निसर्ग कोपलाय? कुणाला ठेवा आता, काय सांगता येते तिथं, हा? काय करावं. काय नुकसान काय झालं तुमच्या भागात? सगळं लुस्कानाच आहे सगळी. हा? सगळी लुस्कानाच आहे. होय. हा. मग शेतकरी वर येईल का आता? आता कुठला वैर मातीत जातोय. हा? मातीत जातोय आता. बोला. बळीराजा जर जगला तर म्हणजे आपल्याला अन्नधान्य भेटल, पण बळीराजानं जर रुरी हातात घेतली आणि त्यानं जर आत्महत्या करण्याचा जर म्हणजे विचार केला तर मग आपण खाणार काय? कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये याच बळीराजानं आपल्याला जगवलं होतं, तारलं होतं, आणि आज तोच बळीराजा संकटात सापडलेला आहे. त्याला गरज आहे मदतीची, उपकाराची नाही. शासनानं जर पुढे येऊन या बळीराजाला जर तारलं आणि त्याच्या यथोचित जर सन्मान केला तर बळीराजा तारला जाईल, जगल. बळीराजांना मदत हवी, भीक नव्हे, असं बळीराजाचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना वाटतं की या सरकारनं, मायबाप सरकारनं आम्हाला वेळेतच मदत द्यावी, जेणेकरून आम्ही पुन्हा जिवंत राहू, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मी रहीम शेख, पुढारी न्यूज, वाखरवाडी, धाराशिव.